नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन मध्ये स्वागत करते. आणि मी आज आली आहे झीच्या होळी सेलिब्रेशन मध्ये. आणि आता माझा अवतार बघून तुम्हाला कळलंच असेल, आता आपल्यासोबत आहे सावली. तिने सगळ्यांना रंगवलंय. कशी आहे सावली? मी मस्त आहे. आणि हो, मी सगळ्यांना रंगवलंय कारण आज होळी आहे आणि इतना तो बनता है बॉस. ऍक्च्युली कारण ती मगासपासून पिचकारी म्हणजे खेळत होती ना, ते बघण्यासारखं होतं. ते व्हिज्युअल्स राहिले आमच्याकडून काढायचे, कारण ती गपचूप खेळत होती. आज तुला किती मजा येते, कारण सगळा झीचा जो परिवार एकत्र आलाय त्यामुळे सगळा गोंधळ पण सुरू आहे, मजा मस्ती डान्स सगळी गाणी बिणी सुरू आहेत. मग तू काय जास्त एन्जॉय केलं त्यातलं? मी आता हे एन्जॉय करते जे चालू आहे ना, डान्स आणि गाणं. बेसिकली या महासंगम मध्ये, महामालिकेच्या महासंगम मध्ये डान्स, गाणं, फन, कॉमेडी, ड्रामा, कटकारस्थानं आणि विलन्सचे हाल ते ऑडियन्सला फार आवडतात. आणि दशावतार, होलिका दहन, रंगपंचमी सगळं आहे. आणि आता माझं असं मरण होत आहे की तिथे डान्स करतायत, मला बघायला बसायचं ऑडियन्स मध्ये. पण माझा इथे वेगळा सिक्वेन्स आहे जो आता मी रिव्हील नाही करणार, त्यासाठी तुम्हाला बघावं लागेल सिरियल. तर इथे वेगळा सिक्वेन्स चालू आहे, त्यामुळे मी ऑडियन्स मध्ये नाहीये. ती ना खूप वेळ झाल्याची फिरत होती एकटी, त्याच्यामुळे करते. हो, एकटीच चालू माझं, एकटी मी वाईब करते एकटीच. तिचं एकटीच काहीतरी मागे सुरू होतं, म्हणून म्हटलं ही चाललंय का हिचं, जरा बघूया आता, जरा भेटूया हिला. म्हणजे ऍक्च्युली भेटायचंच होतं, पण बिचारा तो सारंग नाहीये सोबत, त्याच्यामुळे मी सारंगसाठी थांबलेली खूप वेळ. सारंगला बसवलंय ऑडियन्स मध्ये, पण आता ही काहीतरी करणार आहे म्हणून ही साईडला आहे. आणि हे आता कळलंय आपल्याला, त्यामुळे बघूया ही काय करते गंमत. तुझं ती गंमत अशी तशी गंमत नाही, ती खूप अनएक्सपेक्टेड गंमत आहे. कारण मी जेव्हा स्क्रीन प्ले वाचला, शेट हे कसं, म्हणजे कमाल आहे. पण तुम्ही बघा नक्कीच. ऍक्च्युली कारण काय झालं माहितीये, असं काहीतरी कोण बाजूला असलं की काहीतरी गडबड करत असणार आहे आणि तो असं मजा येणार आहे बघायला. त्याची लपून छपून काहीतरी तू कांड करणार आहेस. म्हणजे सिरियल मध्ये सगळे मला सतवत असतात, तर आज मी त्यांना सतवणार आहे. आणि सतवणार आहे म्हणजे नेक्स्ट लेवलवर टॉर्चर करणार आहे, असं आहे. तर पुढे बघा. म्हणजे तर सावलीने एक चांगली आपल्याला एक टॅगलाईन दिली की सावली सतवणार आहे सगळ्या विलन्सला. म्हणजे जी एकदम शांत सोजवळ गायीसारखी जी असते ती आता नाही राहणार आहे. आणि स्पेशली तेच कला आपल्या प्रेक्षकांना आवडतंय त्या सगळ्या गोष्टी. आता एकदम होळीचा एकदम असा जो माहोल झाला इकडे, आणि तू तुझी होळी कुठली मिस करतेस जास्त, की आता मी घरी असती तर आता हे केलं असतं? मी घरी असते तर मी इतका रंग तर लागलाच नसता. मी रंगले असते, मी ओळखायलाच नाहीयेत की ही कोण आहे. मिशी काढतात, दाढी बनवतात, टिक्के लावतात, म्हणजे काय काय आम्ही लोळतो अक्षरशः. पक्के कलर असू दे, ऑर्गॅनिक कलर असू दे, कोणतेही कलर असू दे, मी तर लोळते अक्षरशः. त्यामुळे मी मुंबईची होळी खूप मिस करते, म्हणजे साऊथ मुंबईची. आणि मी कोकणातल्या शिमग्याबद्दल खूप ऐकलंय. हो, शिमगा म्हणतात, खूप ऐकलंय. त्यामुळे मला जायचंय. मी मालवणची आहे, पण मी कधी होळीसाठी तिथे गेलेच नाही, कारण इथेच इतकी मजा असते. पण मला एखाद्या वर्षी जायला आवडेल. नक्की जाशील तू. आणि आता ह्यावेळी तर तुला नाहीच जमणार आहे, कारण ऑब्व्हियसली स्केड्यूल टाईट आहे. आणि मालवण मध्ये वन डे ट्रिप तर नाही पॉसिबल नाही. त्यामुळे तू नक्की देतात त्याचे व्हिडिओज बघून तुला वाटणार यार मी पाहिजे होती तिकडे. आता तुझी ही सगळी होळी तू मिस करतेस, पण आता समज तुला जर सूट दिली की आता जा, आजचा दिवस 2 दिवस सुट्टी घे आणि होळी एन्जॉय करू नये, मग तू काय करशील त्या 2 दिवसात? मी माहित नाही. मी पाण्याची होळी खेळेन, मी कलरची होळी खेळेन, मी सगळ्या टाईपची होळी खेळेन. मी कोणी कलर लावून न लावून मी स्वतःला कलर लावेन. मी खूप होळी खेळेन. मी तू बोललीस ना सोडलंय, मी सुटेन. तू सुटणारच लवकरच. हो, पण आता आम्ही जिथे होळी खेळतोय ना तिथे पण मी सुटलेच होते, कारण मी खूप नाचलंय. मी कॅरेक्टर सोडून सावलीला बाजूला ठेवून जे काय दंगामस्ती करते ना, ते ऍक्च्युली आतापर्यंत ऍक्च्युली प्रेक्षकांनी आतापर्यंत बघितलं पण असेल, कारण ऑब्व्हियसली तिकडे व्हिडिओज ऑलरेडी अपलोड असल्यामुळे अपलोड झालेत ते. सो ते तुला झालंय, ते बघते. या काय चाललंय तुझं? आमच्या खूप छान गप्पा चालल्यात आणि त्यामध्ये तुम्ही अशा आलात. आता मला पण भीती वाटायला लागले तुम्ही आलात तर. प्रेक्षकांकडून आणि आमच्याकडून तुम्हाला हॅपी होली. कशा? हॅपी होली तुम्हाला सुद्धा आणि माझ्या लाडक्या सुनेला सुद्धा. अरे बापरे, हे प्रेम कुठेच नाही दिसणार. परत एकदा ऑडिओ. अरे बापरे,
एक्सक्लुझिव्ह कंटेंट आहे हा. जो काही मिळालाय मला तो भारी होता, कारण हे प्रेक्षकांनी एक्सपेक्ट पण नसेल केलं की चालू इंटरव्ह्यू मधून अरे आणि इतक्या लवकर तर नक्कीच नाही. Obviously. खूप सुंदर दिसतंय. जो खूप लोक एकदम छान लुक एकदम छान केलाय. त्या लुक बद्दल काय सांगाल? काही नाही. बरं मी सांगते, तिच्या लुक्सची ही खासियत आहे की ती कधीच असं ओव्हर काही करायला जात नाही. शी इज प्रिटी, शी नो हाऊ टू कॅरी इच अँड एव्हरी अटायर. त्यामुळे तिला अशी मेहनत करावीच लागत नाही की आपण आय फील आय बिलीव्ह इन लेस इज मोर. येस, ऍक्च्युली आणि ते तुम्हाला दिसत असेल. हो, म्हणूनच मी म्हणाले खूप सुंदर एकदम सिम्पल लुक असतो तुमचा. आणि ऍक्च्युली काय होतं माहितीये, कलाकार म्हणून प्रेक्षक वेगळं प्रेम करतात आणि माणूस म्हणून खूप वेगळं प्रेम करतात. तुम्हाला दोन्हीकडून मुळात ऍक्च्युली तुम्हाला दोघींना मिळतं. कारण हिचं काम इंस्टाग्रामवरती रील्स म्हणा किंवा तिचं कॅरेक्टर ती कॅच करते ते म्हणा, तुमचे वेगळी मन की बात सुरू आहे ते सुद्धा. सॉरी दिल के करीब, सॉरी मन की बात पण छान आहे. पण ऍक्च्युली मन की बात दिल के करीब मध्ये मन की बातें होतात. हा दिल की करीब. ते ऍक्च्युली त्याच्यामध्ये ते तुम्ही तो कंटेंट जो बोलते सडल आणि एकदम शांत ठेवलाय तो खूप आवडतो बरं, लोकांना. मला सुलेखाताईबद्दल हे सांगायला आवडेल की मी स्वतः इतकी मेहनत नाही करू शकत. म्हणजे 1 महिना जवळजवळ तिने कसं शूट केलंय. तिचं आता करंटली 2 सिरियल चालू आहेत वेगळ्या वेगळ्या चॅनलचे. त्यामुळे ती आमच्या सेटवर सावलीच्या सिरियलमध्ये पूर्ण डे शूट करायची. त्याच मेकअप मध्ये चेंज करून फक्त ती दुसऱ्या सिरियलच्या सेटवर जायची, तिथे नाईट करायची, परत इथे यायची. कसं जमतं त्यात तू मधून टाइम काढून ती दिल के करीब पण करायची. ऍक्च्युली आणि हे तू बोलतेस हे वेगळं बोलतेस आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक त नाही आणि म नाहीये की मला नाईट केल्यावर पण तसंच असते. त्याची राज काही नाही ग राज, काही ब्युटी सिक्रेट. काही नाही. लव्ह ऑल. येस. दॅट्स अबाउट इट. कारण आपण जे काय करतोय ते कामावरती प्रेम करतो हो, म्हणून ते होऊ शकतं. Correct. जी माणसं आपल्याला काम देतात, जी माणसं आपल्याला रोजगार देतात, आपलं घर ज्याच्यानी चालतं, त्या कामावरती कायम त्या माणसांवरती जी आपल्यावरती विश्वास ठेवून आपल्याला काम देतात त्या माणसांवर प्रेम करायचं आणि आपल्या सहकलाकारांवर प्रेम करायचं. कारण घरापेक्षा जास्ती 15 ते 20 तास आपण तिथे असतो. म्हणजे 12 तासाची शिफ्ट किंवा 13 तासाची शिफ्ट असं म्हणतात, पण आपण Correct. 15-15, 20-20 तास. तर काही नाही, प्रेमानं सगळं करायचं, मग ते चेहऱ्यावर दिसतं. येस. ऍक्च्युली ते दिसतंय. कारण मी मध्यंतरी शिल्पाताईंचा जेव्हा इंटरव्ह्यू केला होता तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की तिचं बोलणं हे एक वेगळं आहे. त्यामुळे ती तिच्यासोबत गप्पा मारताना खूप मजा आल्या होत्या मला, त्यांना म्हणजे शिल्पाताईंना. सो तो एक मेसेज तुमच्यावर ते पोहोचवते. आणि तुम्हाला दोघींना होळीच्या खूप शुभेच्छा. तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? मी सांगेन की तुम्ही सगळ्यांनी खूप उत्साहाने आणि आनंदाने हा सण साजरा करा, पण स्वतःची काळजी घ्या. मला असं वाटतं की एन्जॉय करा. आता म्हणजे आपण सगळ्यात ग्रँटेड काय घेतो, आपले श्वास. जोपर्यंत आपला श्वास चालतोय तोपर्यंत मला असं वाटतं की मेक द बेस्ट ऑफ इट. आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. खूप धमाल करा. आयुष्य छोटंसं आहे, खूप धमाल करा.